गटामध्ये अमल महाडिकांची तब्बल 12,027 मतांनी त्यांनी आघाडी घेतलेली आहे. हा ऋतुराज पाटील विद्यमान आमदार आहेत, त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय का साक्षी? बरोबर आहे सद्दाम. कारण आतापर्यंत आघाडीवर जे 8व्या फेरीमध्ये जे ऋतुराज पाटील यांनी आघाडी घेतली होती, त्याच्यासाठी अमल महाडिक हेही आता आघाडीवर आपल्याला आहेत असं दिसून येते. म्हणजे टोटल जी काही आकडेवारींची जी काही एक जो आपण त्याला म्हणतो डिफरन्स आहे, तो डिफरंट या ठिकाणी मोठा वाढलेला एक मोठा फरक या ठिकाणी पाहायला मिळतोय. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये पाटील विरुद्ध महाडिक जो संघर्ष आहे, तो संघर्ष आता या मतांच्या आकडेवारीमध्ये कसा कितपत दिसून येतो हे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 12,027 मतांनी अमल महाडिक यांनी आघाडी घेतलेली आहे. विद्यमान आमदार ऋतुराज पाटील हे या ठिकाणी पिछाडावर असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. खरं तर महाडिक आणि पाटील या गटांमध्ये